नमस्कार, डॉक्टर राहुल कारीमुंगी, ACS हॉस्पिटल. तर आपण आज जाणून घेऊया ट्रेडमिल टेस्ट म्हणजे नक्की काय, कोणाला ट्रेडमिल टेस्ट करायची गरज आहे आणि ट्रेडमिल टेस्ट केल्याने काय माहीत होतं आणि त्याचे फायदा काय आहेत. ट्रेडमिल टेस्ट म्हणजे आपण एका पेशंटला ECGचे लीड्स लावून पट्टीवर म्हणजे ट्रेडमिलवर चालवलं जातं आहे. ते टेस्ट करून मग आपल्याला कळतं आहे की कुठल्या पेशंटला किंवा कुठल्या माणसाला चालताना हृदयाला रक्तस्राव कमी पडतो की नाही. मग ते किती वेळपर्यंत करणार. प्रत्येक 3 मिनिटाला ट्रेडमिल टेस्टचा स्पीड वाढतो आणि त्याचा इन्क्लाइन म्हणजे हाईट सुद्धा वाढतो. म्हणजे असं चढण चढल्यासारखं वाटतंय. सो ॲटलिस्ट कमीत कमी एक चांगल्या हेल्दी माणसाला 9 ते 10 मिनिटं ट्रेडमिलवर चालता यायला पाहिजे. ज्यांना चालता येत नाही किंवा चालताना त्यांना छातीत दुखतो किंवा चालताना दम लागतो, तर अशा वेळेला ECGमध्ये काही चेंजेस येतात का, चालताना ECGमध्ये काही प्रॉब्लेम येतो का, ते आपल्याला बघायचं असतं. त्यातून आपल्याला कळतंय की कुठल्या पेशंटला चालताना हृदयाला रक्तस्राव कमी पडतो. म्हणजे नक्की काय म्हणजे की चालताना ब्लॉकेज असू शकतात की नाही ते ट्रेडमिल टेस्टने आपल्याला कळतो. चालताना छातीत दुखू लागला किंवा जास्त दाब दिल्यासारखं वाटलं व दम लागला आणि ट्रेडमिल टेस्टमध्ये थांबल्यानंतर त्रास कमी झाला आणि ECGमध्ये प्रॉब्लेम आला म्हणजे कन्फर्म होतो की त्या पेशंटना ब्लॉकेज असण्याचे चान्सेस फार अधिक आहेत. कित्येक वेळा असं होतं की ट्रेडमिल टेस्टमध्ये चालताना काही त्रास होत नाही पण ECGमध्ये चेंजेस येतात, तसंही शक्य आहे. त्यामुळे मेल्समध्ये म्हणजे पुरुषांमध्ये फॉल्स पॉझिटिव्ह म्हणजे काही नसताना सुद्धा टेस्ट पॉझिटिव्ह येणे हे 20 ते 30% प्रमाण असतो आणि स्त्रियांमध्ये थोडा अधिक असतो. म्हणजे 40% फॉल्स पॉझिटिव्ह म्हणजे काही नसताना सुद्धा ECGमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. असं वाटतंय की जसं ब्लॉकेज असण्याचे चान्सेस आहेत पण एंजिओग्राफी केल्यावर काही नसतं. तर अशा ह्याचं ॲक्युरसी 70 to 80% पर्यंत आहे. तर असं 100% ॲक्युरसी नसतो. 100% ॲक्युरसीसाठी फक्त कोरोनरी एंजिओग्राफीमध्ये कन्फर्म होतो. पण हे एक प्रिलिमिनरी टेस्ट आहे. ट्रेडमिल टेस्ट म्हणजे एक स्क्रीनिंग टेस्ट आहे, ज्याने आपल्याला कळतो की कुठल्या पेशंटला कुठल्या माणसाला हृदयाचा आजार म्हणजे ब्लॉकेज असू शकतात अथवा नाही. तर हे प्रत्येक 3 मिनिटाला एकदा त्याची स्पीड वाढतो आणि इन्क्लाइन वाढतो. त्यांनी आपल्याला हृदयावर जास्त ताण दिला जातो, म्हणजे हृदयावर स्ट्रेस दिला जातो. त्याच्यामुळे स्ट्रेस दिल्यानंतर हार्ट कसं काम करतो आणि त्या माणसाचं किती कॅपॅसिटी आहे चालायची त्याच्यातून ते कळून जातं, ज्याला आपण लंग कॅपॅसिटी म्हणतो आणि हार्टची कॅपॅसिटी. हे दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यातून आम्ही सांगू शकतो कुठल्या पेशंटला एंजिओग्राफीची गरज पडू शकते अथवा नाही. धन्यवाद.